नमस्कार मंडळी, आज आपल्याला बनवायचे आहेत सुक्या मेव्याचे लाडू। ड्रायफ्रूट लाडू एकदम झटपट आणि इन्स्टंट पद्धतीने आपले हे लाडू तयार होतात। हे लाडू तयार करण्यासाठी आपल्याला ना पाक तयार करायचा आहे, ना गुळाचा वापर करायचा आहे, ना साखर वापरायची आहे। लाडू तयार करण्यासाठी मी या ठिकाणी काही साहित्य घेतलेले आहेत। 100 ग्राम आपण या ठिकाणी बदाम घेतलेले आहेत, 80 ग्राम आपण या ठिकाणी काजू घेतलेले आहेत, 100 ग्राम आपण या ठिकाणी मनुका घेतलेला आहे, 100 ग्राम आपण या ठिकाणी मगज बी घेतलेला आहे, 100 ग्राम आपण या ठिकाणी पिस्ता घेतले, 200 ग्राम आपण या ठिकाणी सुक्या नारळाचा कीस घेतलेला आहे, 1 चमचा मी या ठिकाणी जवस घेतलेला आहे, 1 चमचा आपण या ठिकाणी अळीव घेतलेला आहे, 1 चमचा आपण या ठिकाणी खसखस घेतलेली आहे, अर्धा चमचा आपण या ठिकाणी वेलची पावडर घेतलेली आहे, 2 ते 3 चमचे आपल्याला या ठिकाणी तुपाचा वापर करायचा आहे, 250 ग्राम आपण या ठिकाणी खजूर घेतलेला आहे, खजूर मधील बी मी या ठिकाणी काढून घेतलेला आहे। आता एक एक करून आपल्याला सर्व साहित्य भाजून घ्यायचे आहेत। खसखस मी भाजून घेतलेली आहे, त्यानंतर आपण या ठिकाणी जवस भाजून घेतलेला आहे, जवस ही छान तडतडलेला आहे, जवस मी या ठिकाणी काढून घेतलेला आहे। अळीव आपण या ठिकाणी थोडासा गरम करून घेतलेला आहे, त्यानंतर मी या ठिकाणी खोबऱ्याचा कीस घालून घेतलेला आहे, खोबऱ्याचा कीस रंग बदलेपर्यंत छान कुरकुरीत होईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे। अर्धा चमचा तूप टाकून आपण बदाम, काजू, पिस्ता आणि सोबतच आपण या ठिकाणी मगज बी भाजून घेतलेला आहे। सर्व साहित्य भाजून आपण एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे। भाजलेलं नारळ आपण वेगळ्या ताटामध्ये काढलेले आहे, ते आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे। अर्धा चमचा कढईमध्ये तूप टाकलेलं आहे, यामध्ये मी खजूर भाजून घेत आहे। खजूर देखील आपण थोडीशी मऊ होईपर्यंत भाजून घेतलेली आहे। सर्व भाजून घेतलेले जे साहित्य आहे ते आपल्याला मिक्सरला थोडेसे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत। थोडेसे जाडसर असे वाटून घेतलेले आहेत। खजूर देखील मी या ठिकाणी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। खजूर आपल्याला या मिश्रणामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला खसखस टाकून घ्यायचे, वेलची पावडर टाकून घ्यायची आहे। सर्व साहित्य आपण छान असे मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपल्याला याचे छोटे छोटे लाडू तयार करून घ्यायचे। मस्त असे आपले हे सुक्या मेव्याचे लाडू तयार झालेले आहेत।